नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सुंदर फुलाची घाणेरी वनस्पती याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। या घाणेरी वनस्पतीविषयी अनेक गैरसमज आहेत आणि याचे जे काही पान याचे फुलं विषारी मानले जातात असं काही लोकांचं म्हणणं आहे। तर काही लोक म्हणतात की याचे पान फुलं औषधी आहेत। पण आपण याचा एक्सटर्नली कसा वापर करू शकतो, आपण याचं सेवन न करता एक्सटर्नली आपल्या विविध आरोग्य समस्येसाठी कसा वापर करून घेऊ शकतो हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर याच्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी, अँटी फंगल, अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज सापडत असतात। त्यामुळे आपल्याला कुठेही जखम झाली असेल तर ती जखम भरण्यासाठी, सूजन कमी करण्यासाठी हे नक्कीच उपयोगी ठरणार आहे। तर आता जाणून घेऊयात ह्या घाणेरी वनस्पतीचे औषधी गुणधर्म। तर आपले विविध प्रकारचे त्वचा रोग असतील तर त्वचा रोगावर याचे पानं, फुलं यापासून एक तेल बनवलं जातं। ते तेल किंवा तो लेप आपल्याला उपयोगी ठरणार आहे। आपल्याला एक्झिमा झालेला असेल, कुठेही खाज येत असेल, फोड असेल, फंगल इन्फेक्शन असेल, ते दूर करण्यासाठी हे उपयोगी ठरणार आहे। त्यानंतर याचा पानाचा जो काही रस आहे तर तो आपण विविध प्रकारचे लेप म्हणून वापरू शकतो। जसे की आपल्याला सांधेदुखीचा त्रास होत आहे, तर सांधेदुखीचा त्रास होत असेल तर याच्या पानाच्या फुलाचा लेप किंवा तेल बनवून आपण ज्या ठिकाणी आपल्याला सांधिवात होत आहे त्या ठिकाणी जर लावला तर आपल्याला नक्कीच याचा उपयोगी होणार आहे। आपल्याला कुठेही जखम झाली, कुठेतरी लागलंय, आपण शेतात काम करत असताना आपण याचे जर पानं त्याचा रस करून त्याचा लेप करून जर जखमेवर लावला तर जखम खराब होत नाही आणि जखम लवकर भरण्यास ते पानाचा रस उपयोगी ठरणार आहे। कर्करोग आहे तर कर्करोगावर यामध्ये ओलँड्रिन नावाचा एक घटक आहे, ओलँड्रिन नावाचा घटक यामध्ये सापडत असतो। त्यावर संशोधन चालू आहे की यामुळे कॅन्सर कमी किंवा बरं होण्यास मदत होणारा घटक याच्या पानामध्ये किंवा ह्या वनस्पतीमध्ये सापडतो। तर यावर संशोधन चालू आहे, त्यामुळे कॅन्सरवर देखील हे उपयोगी ठरते। त्यानंतर यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज आहे, म्हणजे आपल्याला कुठेही सुजन आलेली असेल, आपल्याला कुठेही फोड असतील, खाज सुटलेली असेल तर त्यावर याच्या पानाचा लेप किंवा फुलांचा लेप उपयोगी ठरणार आहे। आपण शेतामध्ये काम करतोय किंवा कुठेही आपल्याला विंचू दंश झालाय किंवा मधमाशीचा दंश झालाय किंवा इतर कीटक त्यांचा दंश झालेला असेल तर त्यावेळेस आपण याच्या पानाचा रस किंवा फुलं याचा लेप करून जर ज्या ठिकाणी दंश झालाय त्या ठिकाणी लावला तर आपल्या वेदना कमी होण्यास आणि सूजन कमी होण्यास नक्कीच मदत होणार। महिलांमध्ये त्यांच्या डोक्यामध्ये जर उवा झालेला असेल तर त्या उवा मारण्याची क्षमता देखील याच्या पानाच्या लेप मध्ये आहे। तर पानाचा लेप किंवा रस तयार करून आपण जर ज्या ठिकाणी उवा आहे त्या ठिकाणी लावला तर आपल्याला निश्चितच उपयोग होणार। याचे जे सुंदर फुलं आपल्याला दिसत असतील तर ह्या सुंदर फुलांचा सुगंध आपल्याला फ्रेश करतो आणि आपलं ताणतणाव कमी होण्यास मदत होते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक्सटर्नली म्हणजे वरच्या वर ह्या वनस्पतीचा वापर कसा करावा याविषयी माहिती सांगितली। याचे ओरली सुद्धा आपण घेऊ शकतो। बरेच व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहेत की ओरली याचं सेवन करावं, पण यामध्ये अनेक मतभेद सापडतात। काही म्हणतात की ओरली आपण सेवन केलं पाहिजे, तर काही म्हणतात की हे विषारी असू शकतं। तर एक्सटर्नल जर आपण वापर करत असाल तर याचा कोणताही आपल्याला साइड इफेक्ट होणार नाही। त्यामुळे एक्सटर्नली आपल्या त्वचेवर, त्या मुक्कामारावर किंवा आपल्या डोक्यामध्ये उवा झालेले असतील तर त्यावर आपण ह्या वनस्पतीचा रसाचा किंवा लेपचा नक्कीच उपयोग करू शकतो। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास त्या व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा।